राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊन जवळपास 2 वर्षाचा पूर्ण होत आहे। परंतु गेल्या 2 वर्षामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या आणि गैरवर्तनाच्या आरोपाच्या ओझ्याखाली दबलेल्या या सरकारच्या अनेक चुरस गोष्टी कहाण्या आपल्या समोर आलेल्या आहेत। आपण बघतायत, भ्रष्टाचार असेल, गैरवर्तन असेल, याच्या आरोपाखाली अनेक मंत्री अडकलेले आहेत। काही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागलेत, काही मंत्री त्या मार्गावर आहेत, काहींच्या चौकशा सुरू आहेत। पण तुम्ही असं एका शब्दात सांगेल की गेंड्याच्या कातडीचं सरकार म्हणजे गेंड्याला सुद्धा राग येईल की माझ्या कातडीचं वर्णन या लोकांशी करू नका। संवेदना कुठल्याही नसलेलं सरकार आहे। या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख 100 कोटीची लाच मागितल्याच्या आरोपाखाली, खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली त्या जेलमध्ये आहेत। मला वाटतं राज्यामध्ये ही वेळ पहिल्यांदाच आली, या राज्याचे गृहमंत्रीच खंडणीच्या केसमध्ये पहिल्यांदा अटकेमध्ये आहेत। पोलीस अधिकाऱ्यांची तीच अवस्था आहे। उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आहेत, ते खंडणीमध्ये, थोडी खुनामध्ये, त्या ठिकाणी जेलमध्ये आहेत, ते त्याच मार्गावर आहेत। त्याचबरोबर गैरवर्तन करण्याच्या आरोपावरून मग त्यांना घरी जावं लागलं। काहींच्या चौकशा आपल्या समोर आलेल्या आहेत। आव्हाड सारखे मंत्री आहेत की त्यांनी मारहाण केल्याबद्दल त्यांना सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। माजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नातेवाईकांच्या इन्कम टॅक्सच्या चौकशा सुरू आहेत। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आहेत की त्यांनी आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये ती माहिती दडवली, आपल्या प्रॉपर्टीची माहिती दडवली, त्याची चौकशी सुरू आहे। अशा अनेक चौकशा या मंत्र्यांच्या या ठिकाणी सुरू आहेत, परंतु कुठल्याही संवेदना या सरकारला या ठिकाणी नाही आहेत। आपण बघितलं असेल की आमच्या काळामध्ये ज्यावेळेला 95ला आमचं सरकार या ठिकाणी होतं, शोभाताई फडणवीस असतील, माधवजी शिवणकर असतील, बबनराव घोलप असतील, नुसते आरोप झालेत, तर त्या तिघी चौघी मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागलेत, त्यांना मी बाहेर काढलं, तर चौकशा झाल्यात, त्यातून त्याचे कुठले आरोप सिद्ध झाले नाहीत आणि त्यानंतर मग पुन्हा त्यांना शेवटच्या वर्षामध्ये मंत्रिपदावर घेतलं गेलं। परंतु यावेळेला एवढे गंभीर आरोप असून, एवढे सगळे आपल्या जनतेसमोर सगळ्या गोष्टी समोर आल्या असून हे सरकार त्या ठिकाणी आपल्या मंत्र्यांना वाचवण्यामध्ये मग्न झालेलं आहे। एकीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, एसटी कामगारांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न आहेत, पण त्याकडे बघायला सरकारला अजिबात वेळ नाही, कुठलाही वेळ नाही। एवढे मोर्चे येत आहेत, एक मंत्री सामोरं जात नाहीये। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चाललंय, 38-40 लोकांनी आत्महत्या केल्यात, पण सरकार त्या ठिकाणी जाऊन बघत नाही, एक मंत्री सुद्धा जाऊन त्यांना त्या ठिकाणी भेट देतो। आमच्या काळामध्ये मराठा आरक्षण असो, कर्जमाफीचा मोर्चा असो, अण्णा हजारेंचं आंदोलन असो, त्याचबरोबर लाल पावटा कम्युनिस्टांचा आंदोलन असो, प्रतिभाताई शिंदेचं आंदोलन असो, आम्ही सामोरं जायचो। आपल्याला आठवत असेल, मी तर 40 किलोमीटर आदल्या दिवशी रात्रभर त्याच्यावर पायी चालत येतो। सगळ्यांना मी सामोरं जायचो, एक एक प्रश्न सोडवायचो। परंतु या ठिकाणी या राज्यामध्ये खंडणी, बदल्यांमध्ये पैसे वसुली याशिवाय दुसरं काहीही नाही आहे। या राज्यामध्ये ठेकेदार आहेत, आता ते शेवटी माणसं आहेत, ते काही सगळे चोर नाही आहेत, परंतु त्या इतक्या अडचणीत आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कमिशनचं काम त्यांचं चाललेलं आहे। मग कुठलेही व्यापारी असतील, सरकारी सप्लायर असतील, पण तो यांच्या बाबतीमध्ये तर सरकारने इतका सपाटा दोऱ्यात लावलेला पैसे खाण्याचा की या राज्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वसुलीचं काम याठिकाणी चाललेलं आहे। कुणाकडेही बघायला सरकारला वेळ नाही। सरकारला सामान्य माणूस असेल, कर्मचारी असेल, विद्यार्थी असेल,
यांच्याकडे बघायला वेळ नाहीच. परंतु आर्यन खान सारखा पिक्चरचा एका हिरोचा मुलगा काय जेलमध्ये गेला, मला वाटतं महिना 2 महिने सगळं सरकार त्याच्या मागे लागलेलं होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत एकच विषय, आर्यन खान आर्यन खान. म्हणजे गांजाला हर्बल वनस्पती असल्याचं सर्टिफिकेट माननीय शरदराव पवार साहेबांनी या ठिकाणी दिलं. यापेक्षा दुर्दैव या दुसऱ्या राज्याचं असू शकत नाही. म्हणजे इतकं संवेदना हरवलेलं सरकार, ते नेते या ठिकाणी आपण बघतो. अतिवृष्टीमध्ये 10,000 रुपये हेक्टरी देऊ सांगितलं, अजूनपर्यंत काही नाही. तोंडाला पानं पुसण्याचं काय मॅटिकल सरकारने केलं. 10,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, अजून 3,000 कोटी सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. आमचं सरकार असताना ज्यावेळेला 2019 मध्ये अतिवृष्टी झाली त्यावेळेला तात्काळ मदत लोकांना करण्यात आली. तात्काळ घरं देता येत नव्हती म्हणून वर्षभराचं भाडं शहरी भागामध्ये 36,000, ग्रामीण भागामध्ये 24,000 रुपये तात्काळ चेक काढून माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी लोकांना दिले. 90,000 रुपये घरं बांधायला दिलेत. निरनिराळ्या योजनांमधून घरं आम्ही लोकांना तात्काळ बांधून दिलेत. परंतु या सरकारने अजून काहीच केलेलं नाही. नुसत्या घोषणा करायच्या, सरकार तुमच्या पाठीशी आहे, आत्महत्या करू नका, रडू नका, परंतु करायचं मात्र काही नाही. आपण जर बघितलं असेल तर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे हे तर गिनीज बुक रेकॉर्डच आहे. मंत्रालयामध्ये जात नाहीत. 2 वर्षामध्ये किती वेळा मुख्यमंत्री मंत्रालयात गेलेत हे तपासण्याची खरं वेळ आहे. मुख्यमंत्र्यांना घरापासून बाहेर निघायला वेळ नाही, मंत्रालयात जायला वेळ नाही, फायलींवर सह्या करायला वेळ नाही. कसं चालणार आहे राज्य? आणि फक्त घोषणा करायच्या, माझं कुटुंब माझी जबाबदारी, आणि जनतेचं काम आलं की तुमचं कुटुंब आणि केंद्र सरकार, आणि मग मोदीजींकडे बोट दाखवायचं. स्वतः काही करायचं नाही. कोरोनाच्या काळामध्ये राज्य सरकारने कुठलीही मदत जनतेला या ठिकाणी केली नाही. केंद्राकडून आली 30 मदत इकडे मिळाली. राज्य सरकारने स्वतः कुठलीही मदत केलेली नाही. आणि फक्त घोषणा करायच्या, मोठमोठ्या गप्पा करायच्या, बोलायचं आणि सगळं बोट केंद्र सरकारकडे दाखवायचं. मला वाटतं अशा पद्धतीचं काम या सरकारमध्ये या तिन्ही पक्षाच्या सरकारने मिळून या ठिकाणी केलेलं आहे. आज अमरावतीला आपण बघितलं असेल मोठी दंगल उसळली. कारण अतिशय क्षुल्लक होतं. त्रिपुरामध्ये कुठली मशिदीचा जुना फोटो कुठला दाखवला गेला, इकडचा तिकडचा चिटकून ती मशिदीवर हल्ला झाल्याचं दाखवलं गेलं. नांदेड असेल, मालेगाव असेल, अमरावती असेल, या ठिकाणी अतिशय अप्रिय घटना घडल्या, कारण नसताना घडल्या. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये आमचं सरकार असताना एक सुद्धा दंगल या राज्यामध्ये झाली नाही. परंतु आता हिंमत कशी होते? म्हणजे अमरावतीमध्ये तर SRPच्या 7 तुकड्या होत्या. त्यांना जर ऑर्डर दिली असती तर या गोष्टी घडल्याच नसत्या. परंतु जाणीवपूर्वक लांघन चालन काही लोकांचं या ठिकाणी राज्यामध्ये चाललेलं आहे. आणि त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेची, सामान्य माणसाची खूप मोठी हानी त्या अमरावतीमध्ये त्या ठिकाणी झाली. अमरावतीमध्ये त्या ठिकाणी 2012 मध्ये आपण बघितलं असेल आझाद मैदानामध्ये झालं, त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा या ठिकाणी झाली. त्यावेळेला सरकारने बघायची भूमिका घेतली, त्यामुळे खूप मोठं नुकसान त्यावेळेला मुंबईकरांचं त्या ठिकाणी झालेलं होतं. म्हणजे सरकार जाणीवपूर्वक अशा गोष्टींना खतपाणी देत आहे का? आपली वोट बँक तयार करण्यासाठी काहीतरी मुद्दामून करताय का? असा प्रश्न सर्वसामान्य माणसापुढे उभा राहिलेला आहे. त्या सरकारच्या या राज्यामध्ये आदिवासी मुलं अधिक कुपोषित होत आहेत. त्यांच्या आहारामधला भ्रष्टाचार या ठिकाणी वाढलेला आहे. आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला आमचं सरकार होतं, 1995 मध्ये भाजपचं सेनेचं सरकार होतं, त्यावेळेला तात्काळ मदत दिली जायची. आदिवासीच्या बाबतीमध्ये आपण बघितलं असेल अनेक कॅम्प मी त्या भागामध्ये जाऊन घेतले, त्यांना आधार त्या ठिकाणी दिला. समाज कल्याणसारखा घटक आहे, अजूनही त्यांच्या बाबतीमध्ये कुठली कारवाई होत नाही, त्यांना मदत त्या ठिकाणी मिळत नाहीये. समाजाचे उपेक्षित घटक आहे, त्यांना कुठली मदत मिळत नाहीये. तर या सरकारचं करायचं काय, त्यांना करायचं काय, त्याची दिशा काय हे नक्की कळत नाही. विजेच्या बाबतीमध्ये तेच, कोरोनाच्या काळामध्ये लोकांना घरबसल्या बिलं दिलेत. एक पंखा, एक लाईट 25,000 रुपये बिल, 50,000 रुपये बिल, मनमानी बिल आकारणी चाललेली. आज कोरोनाच्या काळानंतर इकडनं तिकडनं सुरुवात झाली, बाजारपेठा उघडल्या, व्यापारी अडचणीत आहेत, शेतकरी अडचणीत आहेत. आता बिलाच्या बाबतीमध्ये, विजेच्या बाबतीमध्ये सरकारने इतका सपाटा लावला आहे की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं असलं तसं सगळं गेलं, सर्व नुकसान झालेलं आहे. परंतु आता तर पुन्हा या विजेचे पैसे भरा, मागची बाकी भरा, सगळ्याचे ट्रान्सफॉर्मर बंद होत आहेत, पूर्ण विजेचे सेंटर बंद होत आहेत. रब्बीचा हंगाम समोर असताना शेतकऱ्यांना काहीतरी तोंडामध्ये काही तिथे हाताशी लागेल असं दिसत असताना आता वीजच पूर्ण बंद केलेली आहे. आणि त्यामुळे शेतकरी राज्यातला या ठिकाणी हवालदिल झालेला आहे.
आणि म्हणून या बाबतीमध्ये सरकारच्या कुठल्याही संवेदना कुणाच्याही बाबतीमध्ये या राज्यामध्ये राहिलेल्या नाही आहेत. अनेक गोष्टी आहेत. शिक्षकांच्या बदल्या होता तर वेगळ्या पद्धतीने आपण सुरू केल्या होत्या, त्यात भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न केला होता, त्या त्यांनी रद्द केल्या. सरपंचाची आपण सगळी जनतेतून निवड होती, ती सरकारने जाणीवपूर्वक रद्द करून टाकलेली आहे. म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी या राज्यामध्ये झालेल्या होत्या त्या सगळ्याच या ठिकाणी सरकारनं द्या. मेट्रो कार शेडचा विषय होता, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी तो बंद केला. मुद्दाम मुंबईकरांना ते मेट्रोपासून तर वंचित ठेवलं जात आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की या सरकारने या राज्यामध्ये जाणीवपूर्वक केलेल्या आहेत. कामं तर कुठलेच नाही. नवीन एखादं सुद्धा काम बोट दाखवायला नाही आहे, चला ठेवायला नाही आहे की एखादं काम आम्ही सुरू केलं. जे आमची कामं आहेत, जे अगदी मोठ्या रस्त्यांपासून असतील, मुंबई नागपूरच्या रस्त्यापासून असतील, फक्त आम्हाला नाव द्या, आमचं नाव द्या, आमच्या कुटुंबियांचं नाव द्या, एवढ्याच गोष्टीसाठी सरकार त्या ठिकाणी भांडत आहे. परंतु कुठल्याही कामाची सुरुवात या सरकारने आजपर्यंत केलेली नाही. मराठवाडा पाण्यापासून किती वंचित आहे आपल्याला याची कल्पना आहे. घोषणा करतायत, 1 रुपया कोणी देणार नाही, 1 रुपया देणार. कोकणातलं पाणी, समुद्रात जाणारं पाणी हे मराठवाड्यात आलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न होता. नाशिकहून पाणी वळून इकडे आणावं, नदी लिंक करायची, रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट करायचे, हा आमचा प्रयोग त्या ठिकाणी होता. अगदी अंतिम टप्प्यात आला असताना सगळं सरकार बदललं आणि सगळं त्या ठिकाणी ते भासण्यात गेलं. परंतु या सरकारच्या काळात 2 वर्ष झाले, इरिगेशन खातं आहे की नाही हाच प्रश्न माझ्यासमोर आहे. एकही काम सुरू नाही. जुन्या कामांवर आता पैसे शिल्लक राहिलेले नाही, काही नाही. आणि म्हणून या राज्यामध्ये ज्या मागच्या योजना आहेत त्याच फक्त त्या ठिकाणी चालू आहे. बाकी काहीही कुठलेही नवीन कामं या राज्यामध्ये या सरकारच्या काळामध्ये सुरू झालेली नाही आहेत. आणि म्हणून मला वाटतं की या राज्याचं दुर्दैव आहे, या 3 पक्षाचं सरकार या राज्यामध्ये आलं आणि सगळ्या योजना त्या भासणात गुंडाळल्या गेल्या, बंद पडलेल्या आहेत. आणि म्हणून गेंड्याच्या कातडीचं सरकार, गेंड्याच्या कातडी म्हणजे कुठलीही सहिष्णुता ज्यांना नाही, संवेदनता कुठल्याही या सरकारला राहिलेल्या नाही. संवेदनहीन असं सरकार या राज्यात आल्यामुळे अनेक लोकांना म्हणजे महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान, या जनतेचं नुकसान या राज्यामध्ये झालेलं असं मला वाटतं म्हणायला हरकत नाही. मार्क कुठे देणार मला तुम्ही सांगा. मुख्यमंत्री ज्या राज्यातले असे तर तुम्हीच बघतायत, तुम्हाला मी सांगेन की किती मध्ये आरोप आहेत, पण सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे. उद्धवजींना मला आठवतं विधानसभेमध्ये म्हणजे वाजेसारखा अधिकारी जो खुनामध्ये आहे त्याचे सगळे पुरावे मुख्य आमचे देवेंद्रजी फडणवीस समोर ठेवतायत, पण ते वाजेंचं समर्थन मुख्यमंत्री करतायत. मला वाटतं त्याला अवॉर्ड देणार की काय अशा आविर्भावात ते बरोबर वाजेंचं समर्थन करत होते. आता मुख्यमंत्री महोदय असतील, त्यांच्या इतर पक्षातले सर्व असतील, जर या लोकांचं समर्थन करत असतील तर मग यांना मार्क द्यायचे काय, किती मार्क द्यायचे आणि कशासाठी द्यायचे? नाही, कुठल्या एखादा विषय मला सांगा, एखादा घटक सांगा की त्या विषयामध्ये यांना पास करण्यासाठी मार्क दिले पाहिजे. आपणही पत्रकार आहात, आपणही गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता करतात, पण तो असं सरकार की ज्या मंत्र्यांवर एवढे गंभीर आरोप आहेत, 6-6, 7-7 मंत्र्यांवर एवढे गंभीर आरोप आहेत आणि ते स्पष्ट आहेत, परंतु नाही आम्ही त्यांना पाठीशीच घालू, आम्ही कोणालाही कारवाई होऊ देणार नाही, आम्ही कोणालाही जेलमध्ये जाऊ देणार नाही, आम्ही सारा गुन्हा रजिस्टर होऊ देणार नाही. ही भूमिका जर या सरकारची असेल, त्या सरकारमधल्या सर्वांची असेल, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या पुढाऱ्यांची असेल, नेत्यांची असेल, तर मग यांना मार्क देणार कोण? मला वाटतं जनता आता या ठिकाणी पुढे यांना निश्चित धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, निश्चित धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्या बाबतीमध्ये मला माहीत नाही मार्चमध्ये बनणार होता. आमची मानसिकता निश्चित आहे, 5 वर्ष आम्ही विरोधी पक्षात राहू, आमची भूमिका आम्ही अतिशय योग्य प्रमाणे या ठिकाणी प्रभावीपणे आम्ही पार पाडतो आहोत. सरकार यायचं असेल तेव्हा येईल, यांच्याच पप्पामुळे ते पडतील. आम्हाला सरकार पाडण्यामध्ये फार स्वारस्य नाही. तिन्ही पक्ष ज्या सध्या त्यांचे सगळे पापाचा घडा भरत चाललेला आहे आणि तो ज्या वेळेला भरेल त्यावेळेला ते पडतील, ते घरी जातील. आम्हाला तिथे काही करण्याची गरज नाही. त्यामुळे कोणतं मुहूर्त आहे, कोणता महिना आहे, कोणतं साल आहे हे आम्ही काही सांगणार नाही. परंतु मला वाटतं शिशुपालाचे 100 अपराध जसे आपण म्हणतो त्याप्रमाणे आता यांचे अपराध पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. गिरीश भाऊ, आपण जेव्हा फडणवीस सरकार होतं तेव्हा आपल्याकडे सर्वजण तारणहार म्हणून बघायचे आणि आपण करायचे अनेक ठिकाणची सत्ता पालट. काय नेमकं हे झालं की यावेळेस आपल्याला जमलं नाही असलं? नाही, त्यावेळेला सरकारमध्ये तो मंत्री होतो, तारणहारा म्हणायचे किंवा ट्रबल शूटर म्हणायचे, तर यासाठी की कुठलंही संकट असेल, मग कुठलेही मोर्चे असेल, आपण बघितलं असेल मराठा आरक्षणाचे मोर्चे होते, मी आझाद मैदानावर जायचो. आपलं कर्जमाफीचे मोर्चे होते, रस्ते बंद होते, त्यावेळेला मी रस्त्यावर रात्रंदिवस फिरत होतो. आपण त्यावेळेला बघितलं असेल की ज्यावेळेला अण्णासाहेब हजारे यांचं आंदोलन असेल, दिल्लीला असेल, कराडनगर सिद्धीला असेल, मीच जात होतो. कम्युनिस्टांचा जो
लाल पावसाचा मोर्चा निघाला त्यावेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 10 दिवस तर असं चाललं होतं की आता मुंबईमध्ये काय होणार काय नाही. मी ठाण्याच्या पुढे त्यांना भेटायला चाललो गेलो, रात्रभर पायी चालत आलो, 40 किलोमीटर मी त्याच्यावर आलो. अगदी चालता चालता सगळे प्रश्न सुटलेत. माननीय मुख्यमंत्री मोठ्याशी देवेंद्रजींचं बोलणं करून दिलं. दुसऱ्या दिवशी सगळे विधानसभेत घेऊन गेलो शिष्टमंडळ, सगळे प्रश्न मार्गी लावलेत, झालं. प्रतिभाताई शिंदे 10-15 हजार सगळे आदिवासी घेऊन आल्या होत्या. त्याच्याकडे रात्री 1 वाजता मी त्या पोहोचल्याबरोबर त्यांच्याकडे रात्री एकटा गेलो, करावं लागत होतं. आणि त्यामुळे मला वाटतं आपल्यामध्ये समन्वय असला पाहिजे. सरकार का चालू शकले नाही? आपण लोकांपर्यंत गेलो पाहिजे. लोक मोर्चे घेऊन बसलेत, इतक्या लांबून येत आहेत, इतके लोक आत्महत्या करतायत, तर तुम्ही त्याला जाणारच नाही, भेटणारच नाही. आडमुठ्ठेपणाची भूमिका घेतल्यामुळे तुम्ही अनेक लोकांचे जीवही घेतायत. एसटी कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही त्यांना भेटायला जाणार नाही, एखादाही मंत्री जात नाही. म्हणून मला वाटतं की त्यांना भेटला पाहिजे. त्याप्रमाणे मी मंत्री असताना माझ्यावरती जबाबदारी मुख्यमंत्री दिली तेव्हाच्या मी त्यांना जात होतो, भेटत होतो. आपणही बघितलं असेल सगळे प्रश्न लगेच सुटायचे. कॉर्डिनेशन असलं, संभाषण झालं तरी प्रश्न सुटतात. आणि म्हणून त्यावेळेला ती जबाबदारी माझी होती. आता सरकार त्यांचं आहे, 3 पक्षाचं आहे, त्यांनी सरकार स्थापन केलेलं आहे. हे सरकार कसं अपघाताने स्थापन झालेलं सरकार आहे, हे का काही लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे का? हे अपघाताने आहे. भाजप सेनेची युती होती. आमच्या पाठीचा पुन्हा सांगेल मी, अगदी खंजीर खुपसाचं कामच त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि त्यामुळे सरकार अस्तित्वात आलेलं आहे. आणि यामुळे आता आम्हाला काही करायचं नाही, आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका पार पाडायची आहे. राजकारणामध्ये काय होईल तुम्हाला वाटलं होतं का काँग्रेस आणि सेना सोबत येईल म्हणून? राजकारणामध्ये काही सांगता येत नाही. म्हणजे थोडं सगळ्यांना आश्चर्य बसलं, अख्या देशाला आश्चर्य की सेना आणि काँग्रेस कसं काय एकत्र येऊ शकतं. नाही, मी पुन्हा आपल्याला ते सांगेल की प्रत्येक गोष्टीची वेळ यायची असते, परंतु त्यासाठी आम्ही त्याच्या मागे लागलो आहोत असं नाही. आम्ही आमचं काम अतिशय प्रभावीपणे पार पाडतोय. देवेंद्रजी असतील, चंद्रकांत दादा असतील, प्रवीण दरेकर असतील, आमचे सगळे नेते राज्यभर फिरतायत, काम करतायत, जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी समोर ठेवतायत. आपणही बघतायत ज्या ठिकाणी मुख्यमंत्री कोणी जात नाही, कोणी मंत्री जात नाही, त्या ठिकाणी देवेंद्रजी पूर असेल, कोरोनाच्या काळातली परिस्थिती, सगळे जिल्हे ते फिरलेत, पूर्ण 36 जिल्हे त्या ठिकाणी फिरलेत. अतिवृष्टी झाली तर आम्ही सगळ्यासाठी आम्हीच त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो. मग कोकणामध्ये असतील, प्रवीण दरेकर होते, देवेंद्रजी होते, मी स्वतः होतो, आम्ही जातो. मला वाटतं आमची भूमिका आम्ही प्रभावीपणे निभवतोय. ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला येईल. नाही तर ते मला सांगतात. राणे साहेब आता केंद्रीय मंत्री आहेत, ते दिल्लीत असतात, त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती. मी छोटा माणूस आहे, मी फार छोटा माणूस आहे. आता राणे साहेबांनी मार्चचा मुहूर्त काढलेला आहे. ते म्हणले की मार्चमध्ये त्यांना काही माहिती असेल. अमरावतीची दंगल भाजपने घडवली, अनिल बोंडे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, भाजपचाच हात आहे असं सरकार सांगते. आणि मला वाटतं की या म्हणण्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे, काही अर्थ नाही आहे. आपल्याला याची कल्पना आहे की त्रिपुरामध्ये जी गोष्ट घडलीच नाही त्याची खोटी क्लिप काही जोडजाड करून काही लोकांनी त्या ठिकाणी खोडकरपणामुळे ती दाखवली गेली आणि त्याच्यामुळे काही लोकांनी त्या ठिकाणी मोर्चे काढलेत आणि त्या मोर्चांचं रूपांतर दंगलीमध्ये झालं. आपण बघितलं की अमरावतीमध्ये 12 तारखेला केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नासधूस झाली सार्वजनिक मालमत्तेची. ठराविक लोकांना टार्गेट केलं गेलं, दुकानं तोडली गेलीत, फोडली गेलीत, जाळली गेलीत, पण पोलिसांनी त्या ठिकाणी बघायची भूमिका घेतली. आता तुम्ही भाजपला दोष देत असाल तर मग तुम्हाला काही कळत नाही. मी पुन्हा सांगेल की गेल्या 5 वर्षामध्ये आमचं सरकार असताना एक सुद्धा दंगल राज्यामध्ये झालेली नाही, एक सुद्धा. तुम्ही वोट टाक, मला सांगा की या गावामध्ये दंगल झाली म्हणून. मग आताच का होत आहे? जळगावला जिल्हा बँकेत जे आहे तर महाविकास आघाडीला यश मिळाले, भाजप कमी पडतंय का जळगावमध्ये आता? नाही, कमी पडतो नाही. खरं म्हणजे तिथे सुद्धा जळगावमध्ये आपल्याला कल्पना आहे, आमच्या 3-4 बैठकी झाल्यात. सगळ्यांनी असा आग्रह केला सुरुवातीपासून की आपण सगळे एकत्रितपणे बसू, एकत्रितपणे त्या ठिकाणी निवडणूक काढू, बिनविरोध निवडणूक काढू असं वेळ ठरलेलं होतं. 3 बैठकी झाल्या, वरती सगळे अजितदादा भेटलेत, मला निरोप आला. त्यांचे सगळे राष्ट्रवादीचे नेते आहेत, देवकरप्पा आहेत, इकडे चिमणराव आहेत, पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत. सगळ्यांनी सांगितलं, आम्ही सगळ्यांना भेटलो, सगळं ठरलेलं होतं. मग जागा ठरल्यात, 21 पैकी कोणी किती किती घ्यायच्या. 7 जागा आमच्या वाटेवर आल्यात, त्या झाल्यात. नावावर थोडी चर्चा झाली, त्याच्यावर वाद होते, मग तेही सॉल्व्ह झाले, सगळं झालं. फॉर्म भरायला 1 दिवस बाकी असताना की सगळ्यांनी ठरलं की 7-7 आता फॉर्म भरायचे सगळ्यांनी. काय काँग्रेस 2 होतं, काही 8-9 राष्ट्रवादी काँग्रेस होतं आणि 6 जागा काही शिवसेनेच्या वाटेवर होत्या. असं ठरलं असताना शेवटच्या दिवशी फॉर्म भरायला 1 दिवस बाकी असताना सांगायचं की आम्हाला युती करायची नाही. म्हणजे मला वाटतं की खरं आम्ही मागच्या यातूनच शहाणं व्हायला पाहिजे होतं.
की ज्या वेळेला यांनी आमच्याशी विधानसभेमध्ये घात केला. पण तो आम्ही गाफील राहिलो असं म्हणायला हरकत नाही. आम्ही आमच्या 7-8 लोकांचाच फॉर्म भरण्याची तयारी केली आणि शेवटच्या दिवशी यांनी सांगितलं की आता आम्हाला आमचं लढायचं आहे. म्हणजे इतका आमच्याशी बनवाबनवी केली गेली, इतकं खोटं बोललं गेलं, एवढी फसवणूक आमची झाली आणि त्यामुळे कुठलेही फॉर्म भरायचे. आम्ही घाई गर्दीमध्ये फॉर्म भरले. फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना हाताशी धरून म्हणजे इतक्या अफाट कल्पनांच्या डोक्यामध्ये आल्या. मुक्ताईनगरला आमचे 3 फॉर्म भरले गेले होते. म्हणजे तिथे खडसे साहेबांचा एक फॉर्म होता, 2 फॉर्म, एक फॉर्म तिथले चंद्रकांत पाटील आमदार त्यांनी भरला होता आणि एक बीजेपीचा होता फॉर्म. आता फॉर्म उडवायचे कसे, बिनविरोध पण कसं व्हायचं त्याची शक्कल तुम्हाला मी सांगतो. दुसऱ्या एखाद्या तालुक्यातल्या, भुसावळ तालुक्यातल्या एका बँकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्या पतसंस्थेचा दाखला घेतला लगेच अर्जंट की बुडालेली पतसंस्था आहे. 4 वर्षापूर्वी या माणसाने आमच्याकडून 3 लाख रुपये घेतलेले आहेत, त्यांनी दाखला देऊन टाकलेला आहे, थकीत आहे हा, देऊन टाकला. आणि छाननीच्या दिवशी अशा काही लोकांचे तिथे अर्ज टाकून दिले की बाय थकीत आहेत म्हणून. अरे पण त्या माणसाने तिथलं कर्जच घेतलं नाही. तो माणूस त्या बँकेतली कुठे त्याला ही माहिती नाही. तो शेतकरी जीव तोडून सांगतो, साधारण माणूस होता. म्हणे मी कर्जच काढलं नाही आजपर्यंत सोसायटी शिवाय. परंतु दुसऱ्या कुठल्या तरी बोगस पतसंस्थेचा कर्जाचा दाखला द्यायचा आणि फॉर्म बाद करून टाकायचे, बादच करून टाकायचे फॉर्म. म्हणजे नवीन शक्कल याच्या पुढच्या काळामध्ये तर मला वाटतं सगळ्यांच्या हातामध्ये बोगस पतसंस्थेत छापलेलेच फॉर्म राहतील. हे घ्या, हा थकबाकीदार आहे, नंतर सिद्ध करत बसा तुम्ही, जा कोर्टामध्ये. कोर्ट वेळ देत नाही, हायकोर्ट वेळ देत नाही, सुप्रीम कोर्ट वेळ देत नाही. आणि अशा पद्धतीने स्वतः बिनविरोध होऊन जायचं, निवडणुकीला सामोरच जायचं नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही बिनविरोध 10-10, 11-11 जागा काढून घेतल्या तर मग लढ्यात अर्थही कुठे. माझ्या मतदारसंघात 75 मतं माझे होते, 20च मतं त्यांचे होते. पण मी माघार घेऊन टाकली, म्हटलं नाही लढायचं आम्हाला. मी सोसायटी मतदारसंघामध्ये होतो. मागच्या वेळेला मला तेवढीच मतं पडली होती, यावेळेला त्यापेक्षा 2-4 जास्त पडली असती, 72 पडली असती 92 पैकी. पण इरिगेशन खातं अस्तित्वात आहे की नाही असं वाटतं सध्या. पण उलट मराठवाड्याला 19 टीएमसी पाणी म्हणून दिल्याबद्दल उद्या जयंत पाटील यांचा सत्कार आहे औरंगाबादमध्ये. नाही, सत्कार करा, कार्यान्वित आल्या पाहिजे ना योजना. काम केव्हा होईल, सुरू केव्हा होईल, पैसे कुठून आणणार आहात. नुसत्या सत्कार करायचा आणि घोषणा करायच्या, पण हे होणार कधी आहे, तुम्ही करणार आहात का. तुम्हाला दिसेल, तुम्हाला 5 वर्ष होतील तोपर्यंत तुम्हाला तिथे एक म्हणजे 5 कोटीचं काम झालं दिसलं, तुम्हाला सांगायचं मी जबाबदार आहे. पाणी मिळून दिले का, तेवढं आले का मराठवाड्याला? 19 टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळून दिले म्हणतात. ते मिळून दिलेलं नाही, त्या आमच्या वेळचाच तो प्रस्ताव होता, आमचं सरकार असतानाचाच तो प्रस्ताव होता. त्याची कार्यवाही करायची होती. खरं म्हणजे नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून अटलजींची जी घोषणा होती, ज्यावेळेला 95 मध्ये आमचं सरकार होतं, केंद्रामध्ये सरकार होतं, अटलजीचं स्वप्न होतं की ज्या भागामध्ये कमी पाऊस पडतो, ज्या भागामध्ये कमी पाणी आहे आणि ज्या नद्या समुद्रामध्ये वाहून जात आहेत, कमी भागामध्ये जिथे पाऊस आहे त्या भागामध्ये या नद्या वळवायच्या. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून या देशाचा विकास करायचा आणि दुष्काळी भागामध्ये पाणी पोहोचलं पाहिजे. आणि त्याचाच धागातून मी 5 वर्ष काम केलं. दुर्दैवाने पुन्हा 99 आमचं सरकार गेलं, ते प्रस्ताव सगळे पेंडिंग पडले. आमचं सरकार आल्यावर पुन्हा आम्ही ते सगळे प्रस्ताव काढले, त्याच्यावर काम झालं, त्याच्यावर बैठका झाल्या, मिटिंग झाल्यात, सर्व झालं. पण आता शेवटी पुन्हा आमचं सरकार दुर्दैवाने गेलं, अपघाताने गेलं आणि हे सगळे प्रश्न आतापर्यंत त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कामं सुरू दिसली असती. आता तुम्ही नुसतं डिक्लेअर केलेलं आहे मी देऊ म्हणून, आमचीच ती योजना आहे. परंतु मला वाटतं की आता 2 वर्षाचं चित्र बघून मला नाही वाटत की याच्यावर कुठलाही रुपया शिल्लक म्हणजे खर्च होणार आहे. जे कामं 95%, 90% झालेले आहेत ते कामं 5%साठी बाकी आहेत. शेतकऱ्याच्या शेतावरचं पाणी जाऊ शकत नाही आहे. माननीय मंत्री महोदयाची अनेक वेळेला भेट घेतली, बैठकी झाल्या, परंतु काही उपयोग होत नाही. त्यामुळे ती घोषणा झाली, तुम्ही सत्कार करून घ्याल, पण योजना कार्यान्वित कधी होतील हे आपल्याला बघा. तुमच्या बाजूला संजय केणेकर बसलेले आहेत, त्यांच्या विचाराचं मुंबईहून आले तरी काही नाराजी जात नाही. काय नाही रे, ते खुश आहेत. त्यांची सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही पुढे पुढे बघा काय काय होतंय. मग आतापर्यंत काय नाराज होते का. त्यांची सुरुवात चांगली झालेली आहे. त्यांचं नाव आता दिल्लीपर्यंत गेलेलं आहे आणि तिकडून शिक्कामोर्तब बोलायला होतं यांचा फॉर्म भरा म्हणून. पण तो काही तडजोडी कराव्या लागतात. माझ्या प्रश्न असा आहे की ज्या प्रश्नावरती भाजपने आक्रमक भूमिका घेतली आणि ते राजकीय आरक्षण जे गेले त्यासाठी, परंतु त्यासाठी ऑर्डिनन्स जे काढलं सरकार, त्याच्या विरोधात याचिका दाखल करणारा तुमच्या जळगाव जिल्ह्याचा ओबीसीचा आणि भाजपचा पदाधिकारी करायचा नाही. आता असं आहे तर कोणी करू शकते, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्यातला आहे म्हणून आपल्याला काही बंधन कोणावर टाकते की कोणीच काही करायचं नाही असं भाजपचा पदाधिकारी नाही. भाजपचा कुठलाही पदाधिकारी नाहीये, नाही. भाजपचा सरचिटणीस कोणी त्या ठिकाणी नाहीये, असं कोणी पदाधिकारी नाहीये. पण आम्ही ओबीसीच्या बाजूने आहोत. ओबीसीच्या संदर्भामध्ये आम्ही आमचा लढा चालू ठेवलेला आहे, अतिशय ताकदीने आम्ही ठेवतो. म्हणजे
हा एक महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे मराठा आरक्षण आपण बघितलं असेल की एवढे मोठमोठे मोर्चे निघालेत, लाखोच्या संख्येने ऐतिहासिक मोर्चे निघालेत. आम्ही त्यांना सामोरं गेलो, आम्ही त्यांना सांगितलं, आम्ही त्यांना वचन दिलं, आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही आरक्षण दिलं. ते हायकोर्टामध्ये टिकलं, सरकार गेलं, ते सुप्रीम कोर्टामध्ये होतं, हे सरकार त्या ठिकाणी कमी पडलं, सगळे अर्थी कमी पडलं. कोणालाही रस नव्हता, आपापले कामं आपापल्या वसुलीमध्ये सगळे अडकलेले होते. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये कुणीही ढुंकून बघितलेलं नाही. त्या कमिटीमध्ये मी स्वतः, आमचं सरकार असताना 5 जणांची कमिटी होती, त्या कमिटीमध्ये मी स्वतः होतो. मराठा जरी नसलो तरी पण मी त्या कमिटीमध्ये होतो. आमचा फॉलोअप त्या ठिकाणी होतो. दिल्लीपर्यंत आम्ही किती वेळा जाऊन आलो, परंतु या सरकारने ते अजिबात बघितलं नाही. मराठा आरक्षण हे त्याचं म्हणजे अगदी या सरकारचं अपयश आहे असं मी म्हणेल. मराठा आरक्षण न मिळणं म्हणजे झालेला, तोंडात आलेला घास, तोंडात गेला घास पुन्हा काढला गेला. तसंच ओबीसीच्या बाबतीमध्ये सुद्धा झालेलं आहे. ओबीसीच्या बाबतीमध्ये सुद्धा झालेलं आहे. म्हणजे या सरकारला कुठल्याही गोष्टीमध्ये स्वारस्य नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये स्वारस्य नाही. आरक्षण, दोन्ही आरक्षण या सरकारच्या अगदी निष्क्रियतेमुळे गेलेत, हे आपल्यालाही माहित आहे. या सरकारला 0 मार्क देणार की नाही? मग 0 मार्कासारखंच आहे. ज्या राज्याचा मुख्यमंत्री मंत्रालयातच येत नाही एक दिवस 2 वर्षामध्ये, आता या माझ्याला मार्क द्यायचे कसे? म्हणजे तुम्ही घरात, आता तुम्ही बघितलं असेल कोरोनाच्या काळामध्ये कुठे मुख्यमंत्री बाहेर गेले? तो एवढा पाऊस पडला, दुष्काळामध्ये गेले बाहेर. देवेंद्रजी 5-5 दिवस मुक्कामी सगळे दूर बाहेर फिरलेत. मुख्यमंत्री महोदय ब्रेकफास्ट करून जायचे 10 वाजता, लगेच 1 वाजता लंचला परत घरी येऊन जायचे. जरा झाला माझा दौरा. असा दौरा असतो का? असा दौरा असतो? वरतून बघितला, खालतून बघितला, एक ठिकाणी गेले, हाय हॅलो केलं, निघून गेले, असे दौरे असतात का? देवेंद्रजी तिथे लोकांमध्ये जाऊन जेवलेत, 5-5 दिवस त्या ठिकाणी मुक्कामी राहिलेत. मग ते कोल्हापूर असेल, कोकण असेल, सांगली असेल, सगळ्या ठिकाणी. पण तू मुख्यमंत्र्यांचे दौरे कसे झालेत? मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी असेच अशाच बदने फिरलेत. परंतु या मुख्यमंत्र्यांना कुठेही फक्त आता विरोधी पक्षनेते जात आहेत ना, म्हणून आपल्याला जावं लागेल. आणि म्हणून ते लोक लाजेस्तो फक्त त्या ठिकाणी फिरतायत, बाकी काही नाही. आपण धुळे महानगरपालिकेला प्रभारी होता आणि तिथं तुम्ही सत्तांतर केलं. औरंगाबाद महानगरपालिकेचे सुद्धा आपण प्रभारी आहात. परंतु आता सध्याची स्थिती अशी आहे की आपल्यासोबत नेहमी 25 वर्ष असलेला आपला पक्ष आपल्यासोबत नाहीये आणि तो सत्ताधारी आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आपण कशी रचना करत आहात, काय आपलं प्लॅनिंग आहे किंवा काय आपण चमत्कार घडवणार? नाही, त्याला निकाल आल्यावरच आपल्याला कळतील. आता आधीच मी प्लॅनिंग सांगून टाकलं तर मग 12 वाजतील आमच्या प्लॅनिंगचं सध्या. पण निश्चित आता लोकांची मानसिकता आहे, जनतेची मानसिकता आहे. आपण बघाल आता पुढच्या येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषदच्या आहेत, पंचायत समित्यांच्या आहेत, महापालिकांच्या आहेत, नगरपालिकांच्या आहेत. त्या ठिकाणी कसे रिझल्ट येतील हे सगळ्यांना म्हणजे आश्चर्यकारक असे निकाल येतील. तिन्ही पक्ष जरी एकत्र लढलेत, तिन्ही एकत्र जरी असले तरी आता जनता यांना कंटाळलेली आहे. सर्वसामान्य माणूस असेल, मग नोकरदार असेल, शेतकरी असेल, सर्वसामान्य माणूस असेल, व्यापारी असेल, उद्योजक असेल, सगळेच आता यांना कंटाळलेत. आणि म्हणून मला वाटतं की पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला याचे परिणाम निश्चित दिसतील, निश्चित दिसतील. जळगाव डीसीची म्हणजे नाथाभाऊने तुमचा घात केला असं वाटतं? नाथाभाऊने त्यांनी सांगितलं, अजितदादाने नाही सांगितलं. मी अजितदादांशी बोललो, दादा तुम्ही परवापर्यंत हो म्हणले, बोलणं झालं, सगळं झालं. ते म्हणतात खालती लोक नाही म्हणतायत, खालचे लोक म्हणतात वरती लोक नाही म्हणतायत. आणि म्हणजे त्यांनी सगळ्यांनी मिळूनच हा गेम केला, सगळ्यांनी मिळून की यांना गाफील ठेवायचं. आणि आपण दोघांची मैत्री बघता नाथाभाऊने जास्त गेम केला. ठीक आहे, तर सगळ्यांचाच हात आहे त्याच्यामध्ये. त्यांचा म्हणजे हे सगळ्या क्लुप्त्या लढवण्यामध्ये खोटे बँकांचे दाखले देणे, हे करणे, हे त्यांच्यापासून सुरुवात झाली. तिथे त्यांच्या मतदारसंघातूनच झाली. गुलाबराव पाटील पण होते. गुलाबराव पाटलांची थोडी इच्छा होती, पण तो राष्ट्रवादीचा त्याच्यामध्ये मोठा हात होता. आधी काँग्रेसने माघार घेतली मुद्दाम जाणीवपूर्वक. ते त्यांचं षडयंत्रच होतं की बा आम्ही जातीवादी. म्हणजे 3 मिटिंगा झाल्यावर, काँग्रेस वाटाघाटी झाल्यावर, भांडल्यावर मग म्हणतं की आता आम्हाला जातीवादी पक्षावर राहायचं नाही. 3 मिटिंगा तुम्ही महिनाभर आमच्या पाठीशी का लागले, कशासाठी मागे लागले तुम्ही? तेव्हा सांगायचं की आम्ही जातीवादी पक्षावर आम्ही बसत नाही. 3 मिटिंगा झाल्या, 2-3 जागेवर आमच्याशी खूप वाद झालेत. मग त्यांना हो म्हटलं, सगळं झालं. आणि यांनी मला वाटतं काँग्रेस राष्ट्रवादीने नियोजनबद्ध सगळं हे षडयंत्र असलेलं होतं. एकंदरीत माझ्या पाठीमागच्या जे हालचाल सुरू आहे ते फक्त 3-3.5 महिन्यात परिवर्तन होईल. तुमचा तो स्पष्ट परत येतो. मी सांगितलं की आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. आमची विरोधकांची भूमिका आहे, आम्ही ती प्रभावीपणे पार पाडतो. जेव्हा सरकार यायचं असेल त्यावेळेला ते येईल. कुठला मुहूर्त वगैरे आज सांगता येणार नाही. मध्यंतरी खडसे साहेबांनी एक लहान मुलांना पकडून तुमच्यावर अनुद्गार काढले होते. तर ते प्रश्न तो गाजला, पण त्या गावाचं नेमकं नंतर काय झालं? पाणी प्रश्न काय
नाही, आता मुलांनी त्यांचं काय प्रश्न काय असा चुटकीसारखी सुटणार नव्हतं. गावाला अडचण आहेच पाण्याची, छोटंसं गाव आहे, पण मी त्यातून त्यांची मानसिकता कशी आहे त्यानंतरच नाही, त्यानंतरही अनेक गोष्टी त्याचे घाण बोललेले आहेत. पण तो आता त्यांचं कसं, आता त्यांचं सगळं आजारपण, वय, त्यांच्या मागे लागलं शुक्ल कष्ट, त्यामुळे त्यांची मानसिकता अशी असणं साहजिक आहे. त्यामुळे मला त्यांचा कधी राग येत नाही त्यांच्या कुठल्याही बोलण्यात. आजच्या या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार